कायद्यानं अधिकार आहे का? बरं कायद्यानं अधिकार आहे का? कायद्यानं अधिकार आहे का आज जायचा? तुम्ही कोण आहे म्हणजे? मी गणेश पाटील, मी प्रतिनिधी आहे. मी काउंटिंग साठी दिले, माझ्या काउंटिंगला विरोध करायसाठी आमदार तिथं आहे. आणि कोण आहे? आणि सिद्धेश्वर पवार आहे. मी एकटा बाजार सांगा. गणेश पाटील ते कशा आत गेले? त्यांच्याजवळ काय आहे सांगा साहेब. अधिकारी खुर्चीला तुम्ही प्रतिनिधी आहे का? हो, मी प्रतिनिधी आहे. पण त्यांना आत जायला परवानगी आहे. त्यांच्याजवळ आय कार्ड आहे का? कुठल्या बी गटाचा असू साहेब, त्यांच्याजवळ अधिकार आहे का? त्यांच्याजवळ हे पत्र आहे का तेवढं सांगा साहेब. मग आज जाऊ देत नाही आम्हाला म्हणल्यावर काय? मी रिकाउंटिंगला नाही साहेब, मला तिकडून जायचं. त्यांना विचारलं का तुम्ही? ठीक गेलेले सगळे त्यांना नाही, पण मला तिथं ह्यांना जायला परवानगी आहे, मला का नाही? मी प्रतिनिधी असून काय संबंध काय संबंध आहे त्यांचा? त्यांना अधिकार कसा आहे? त्यांना काय अधिकार आहे का? कोण दाखवा बरं. अहो ते का कशासाठी आत गेले ते? बरं तुम्ही ह्यांना विचारलं का? प्रशासन म्हणून तुम्ही विचारलं? मग त्यांच्याजवळ एकाजवळ आहे का? दाखवा बरं मला. सोडणं वेगळं आणि कायद्यानं सोडलं वेगळं. विचारायला गेले 5 मिनिटात कन्फर्म केलं तो सोडतो. त्याला काय मंजूर केलाय म्हणून इथं येऊन प्रेशर द्यायला थांबले ते. अधिकाऱ्याच्या खुर्ची लावून असं केली पाहिजे साहेब तुम्ही ह्यांच्यावर. नाही साहेब, तुम्ही कारवाई केली पाहिजे. सांगितलं म्हणून सोडलं ही बरोबर नाही साहेब. मीटिंगची कोणी सांगितलं साहेब? सांगितलं तुम्हाला कोणी? कुठल्या अधिकाऱ्याचं नाव सांगा आम्हाला. आम्ही नाही नाव सांगा ना. आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला विचारतो. असं वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितलं की सोडतील का म्हणून? प्रतिनिधी जाऊ दे साहेब. नाही प्रतिनिधी नाही, त्यांनाच का सोडलं? पण का सोडलं? कारण